नमस्कार, शिवाय न्यूज मध्ये स्वागत आहे. माझ्या पाठीमागं शिरोली तर्फे आळे तालुका जुन्नर या गावातला हा प्रकल्प आहे. आवादा एनर्जीने हा प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प हा या ठिकाणी आता गेल्या काही महिन्यांपूर्वी कार्यान्वित केलाय. गेल्या वर्षभरापासून या प्रोजेक्टचं काम चालू होतं आणि ही जी काही सगळी जागा आहे, ही जागा सगळी गायरान जागा आहे. आणि मला गावकऱ्याकडून माहिती मिळाली का तब्बल 12 एकर जागा 12.5 एकर जागा या कंपनीने जी काही गायरानातली आहे या कंपनीला शासनाच्या वतीने या सौर ऊर्जेचं जे काय आहे प्रोडक्शनसाठी दिली. जरा झूम करा तिकडे पलीकडे, तुम्हाला ते सगळी झाडं वगैरे दिसतील. तिकडे सुद्धा ते गायरान आहे आणि असंच जंगल, इतकं मस्त जंगल या ठिकाणी होतं. तर सुरुवातीला गावकऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु गावकऱ्यांना वेगवेगळी चांगली चांगली आश्वासनं देण्यात आली का आम्ही जेवढी झाडे त्याच्या दुपटीने झाडं इकडे लावू. तुमचे आता मी जिथं उभा आहे हे जे रस्ते आहेत तुमचे ते व्यवस्थित करून देऊ. नक्की काय काय आश्वासनं होती आणि त्याची काय परिपूर्ती झाली आपण मी बोलण्यापेक्षा गावकरी सांगतील. नमस्कार. नमस्कार. काय तुम्ही विरोध केला असेल ना एवढं गायरान सुरुवातीला केला आम्ही, पण काही गोष्टी कसा बा आता जगाचा जसा फायदा होतो त्याचा आपला फायदा होईल या हिशोबाने आपण तयार झालो. म्हणलं ठीक आहे बाबा, आपण शासन आपलंच आहे, मग आपल्यासाठी शासन करते तर हरकत नाही. आपल्याला फुकट लाईट मिळणार आहे, आपल्याला रस्ते चांगले मिळणार आहेत, लाईट मिळणार आहे सगळीकडं, जरा बरं वाटलं. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं फुकट काय काय मिळणार? आता सुरुवातीला म्हटले बा फुकट लाईट मिळणार आहे, पण नंतर असं ऐकायला आलं का पण लाईट नाही फुकट, पण आपल्याला रस्ते चांगले मिळणार आहेत, ठिकठिकाणी लाईटही आपल्याला मिळणार आहेत, आपल्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे. आता ह्या गोष्टी ऐकल्यानंतर कोण नाही हा म्हणणार. विरोध मावळला. मग थोडासा विरोध कमी झाला, मावळला म्हणण्यापेक्षा कमी झाला. चला काहीतरी विकास काम होतील. हे कोणी सांगितलं विकास काम होणारे वगैरे? काय झालं संदीप भाऊ, आमच्या ग्रामपंचायतला जवळजवळ 18 महिने प्रशासक होता आणि त्या प्रशासक काळात ही सगळी मंजुरी झाली. नंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर माझी मिसेस सरपंच आहे, आम्ही पत्रव्यवहाराद्वारे प्रत्यक्षात भेटून, कलेक्टर साहेबांना भेटून, आमदार साहेबांना भेटून याला विरोध करायचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट आहे, हा कुठल्याही प्रकारे हा होणारच आणि हा सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळं हा अतिशय गरजेचा प्रकल्प असल्यामुळं महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे का हा प्रकल्प त्यांनी करायचाच आहे. प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता, परंतु मग आजूबाजूच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांना या प्रकल्पातून जे रस्त्याचं नुकसान झालं तर जवळजवळ माझ्या अंदाजे 700 ते 800 झाडांचं तोड झाली. प्रथमतः आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्ही ही जेवढी झाडं तोडणार, फॉरेस्टची सगळी टीम सर्वे करायला आली, झाडं मोजण्यात आली. मला तर 600 650 प्लस काहीतरी झाडं त्यांच्या सर्वेत आढळून आली. तर आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला 1200 प्लस झाडं तुम्ही सांगाल तिथं आम्ही लावून देऊ आणि तुम्ही रिक्वायरमेंट करणार ती झाडं लावू. म्हणजे आम्ही असं त्यांना सांगितलं की बाबा अशी रायवळ झाडं लावण्यापेक्षा चिंच, बांबू अशी थोडीशी झाडं लावल्याच्या नंतर फळझाडे, जेणेकरून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळेल. आम्हाला असं आश्वासित करण्यात आलं की तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही 3 वर्ष त्या झाडांचं संगोपन करू. 3 वर्षानंतर तो झाडं लावून आम्ही ते ग्रामपंचायतीला सुपूर्त करू. 3 वर्ष कंपनीने सांभाळायची, तयार करून देणार. म्हणजे जशी आपली मोठाली झाड आहेत तशी झाडं तुम्हाला कमी देणार तरी आम्ही तयार करून देणार. तिथून पुढे मग गावचं संगोपन राहील. मग अशा स्वरूपात आम्ही कुठंतरी त्यांना होकार दिला. त्याच्यानंतर प्रोजेक्ट चालू झाल्याच्या नंतर आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांची इतके बेहाल, प्रोजेक्ट दाखव जरा लांबून, इतके बेहाल म्हणजे तुम्हाला सांगायचं, इथं गाळातून गुडघे इतक्या गाळातून मुलं जाणार, त्यांच्या टीमच्या समोर कितीतरी वेळा मुलं गाळात पडली, खड्डे झाले. आम्ही वारंवार त्याला विनंती केली की आम्हाला पहिलं रस्त्याचं काम करून द्या, आमच्या रस्त्याचं काम आम्हाला कंप्लीट करून द्या आणि मग तुमच्या प्रोजेक्टचं काम चालू द्या. परंतु आम्हाला पोलीस स्टेशनकडून दबाव, इकडून तिकडून दबाव देऊन त्यांनी शेवटी त्यांचा प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि आता आम्हाला असं
वाऱ्यावर सोडलं. वाऱ्यावर सोडून. अधुरं सोडून गेले मग आम्हाला. हे सगळं तुमच्या ग्रामस्थांची जी काही भूमिका मांडायची कंपनीचे मध्यस्थी हे कोण असेल, तहसीलदार वगैरे का कंपनीचे माणसं? नाही, कंपनीचा मॅनेजर म्हणून तो फत्ते सिंग म्हणून माणूस होता एक, तो येऊन समजा इथं त्याच्या जर कंट्रोलमध्ये जर विषय नसेल तर पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा. त्यांनी जास्त करून पोलीस स्टेशन कडून पोलीस दबाव स्टेशन तंत्र. बळाचा वापर केला. पूर्ण बाळाचा वापर केला. म्हणजे तिकडं बीडला कसं प्रकरण माजवलं त्यांचं कराड, तसं इथं आम्ही पैशाची रिक्वायरमेंट करतो बा, असं पोलीस स्टेशन त्यांनी थोडक्यात सरपंचावरच आरोप केला. आरोप केला. बा, तुम्हाला पैशाची ऑफर आहे का काय बा तुमच्याकडनं बा, म्हणजे आम्हाला- तुम्ही ब्लॅकमेल करताय, हो, खंडणी वगैरे मागताय असं? असं- असं अरे बापरे. असं असं स्वरूपात वाचवलं. त्यांनी बसवलं. फत्ते सिंगनी का? फत्ते सिंगने. आणि पोलीस स्टेशननी तसं स्पष्ट विचारलं का बा तुम्हाला काही अपेक्षा आहे का? बर. कारण तो फोन आम्ही सगळ्यांनी ऐकलेला. म्हणजे समजा गावातला एखादा जर विरोध करत असेल हो. तर त्याची प्रतिमा गावामध्ये मलिन करायची. मलिन हा करायची. पैसे मागतोय म्हणून बरोबर, गावकरी पण बरोबर, वेगळा बरोबर, विचार बरोबर. करतात. आणि ते पोलीस स्टेशनच बोलत होते ते पोलीस तसं. स्टेशन मधूनच फोन पोलीस होता. स्टेशनला फोन करायचे, तुम्ही ब्लॅकमेल करता का कंपनीला? हो, पोलीस स्टेशनला जाऊन बसायचे ते. बरं, मग हे आपले कोण होते तेव्हा आमदार? हे सोनवणेच होते ना? शरदादा होते. शरदादा व्हिजिटला पण येणार होते, पण त्यांना काही कामास्तव इकडे यायला नाही जमलं. मग त्याच्यानंतर आमची धाव थोडीशी अतुल शेठकडे गेली. अतुल शेठ बरोबर आम्ही बसलो, तर तिथं चर्चेला तो फत्तेसिंग आला नाही. बर. त्यांचा इथं जो ठेकेदार होता, सब ठेकेदार, त्याला चर्चेला पाठवलं, पण तो समोर कधी चर्चेला आला नाही. बर. त्यालाच, कारण का त्या रिक्वायरमेंट त्याला पूर्ण करायच्या नव्हत्या. साईड बाय साईड त्याला फक्त पळवाट काढायची होती. टोलवाटोली करायची. बस, आणि, बस, बस, बस. याच्या अजून पलीकडे कोणतरी मला वाटतं एक एजंट होता कोण त्यांच्या सोबत मला काय नाही, आठवण पण तुम्ही सोनवणेंना सांगितलं असेल का असं असं यांनी आपल्याला सांगितलंय, हे आश्वासने दिले, झाडं लावून देऊ, हो. रस्त्याची काय तुमची जे खराब झाले, मीटिंग झाली आमची, मग कंपनी सोबत मीटिंग झाली. दादांबरोबर दादा बोलले की जे प्रोजेक्टचं तुमचं जे आहे टोटल फाईल माझ्यासमोर ठेवा आणि मग प्रोजेक्ट चालू करा. त्याच्यानंतर म्हणजे दादांची माझी पण मध्ये आश्वासन, नंतर पुढे तरी दादा पण पुढं काही झालं नाही. दादांनी पण रिवर्स मारला नंतर. रिवर्स मारला हो, direct. दादांनी पण रिवर्स मारला. नाही, रिवर्स नाही म्हणता येत आपल्याला. मग जाऊ दे आता, त्यांची काय अडचण आता असेल. विरोधच झाला ना, दुसरं काय. दादांनी ज्या गोष्टी आपल्याला मांडायच्या होत्या त्या दादांनी पुढे मांडल्यात का नाही दादांनाच माहिती आहे ना. मग आता ठीक आहे, जो काय असेल तो नेते लोकांचा काय विषय असेल, तुम्हाला काय आता अपेक्षित आहे? अनेक गावगावमध्ये अशा लाख मोलाच्या गायरान जमिनी घेतल्या जात आहेत. तुमचंच गाव नाही तर अशा तालुक्यात अनेक गावामध्ये अशी सिच्युएशन आहे. आश्वासनं द्यायची, एकदा प्रोजेक्ट उभारला का निघून जाईल. नाही, जे शब्द दिले ना कंपनीने ते आम्हाला पूर्ण करून द्यावे त्यांनी. रोडला लाईट, एवढीच अपेक्षा आहे आम्हाला कंपनीकडून. रोड व्यवस्थित करून द्यावा, लाईट बसून आणि सगळे याच्यातून आहे ना लाईनी लोकांच्या शेतीच्या, उद्या मेंटेनन्स काही त्यांना परवानगी भेटली पाहिजे. अरे बापरे, म्हणजे अजून पाईपलाईन आहे याच्यासाठी. आतून लाईनी मग आता आपल्याला आतमध्ये एंट्री नाही करता एंट्री नाही. बंद. समजा leakage लाईन झाली. समजा लिकेज झाली, हा हो, ती मग- परवानगी आम्हाला तसं लिखी द्यायला पाहिजे. मेंटेनन्सला परवानगी भेटत. आता आम्ही काय हो. कलेक्टर जायचं का ती परवानगी घ्यायला? नाही नाही, तुम्हाला जातच येणार नाही. तुम्ही काम तरी कसं तोच तर करणार? विषय आहे ना मेन. एखाद्याची पाईपलाईन फिटली तर त्यांनी काय करायचं? 5-5 इंची लाईन, मग मोठ्या लाईन ते पाईपलाईन या ठेकेदारांनी अशा बाजूने वळून नाही दिल्या का? नाही दिल्या वळून. मग आम्ही भविष्यात त्यांच्या बाजूने वळून द्यायचं थोडंसं अवघड होतं, परंतु आता समजा ह्या पाईपलाईन आतमधून गेल्यात, जमिनीतून गेल्यात, पीयूसी पाईपलाईन करून देऊ आम्ही, परवानगी देऊ ना. पण ते आता तोंडी बोलले, लेखी नाही काय अहो, तसं. आता झाडच लावणं तर हे कौत द्यायची. उलट त्यांनी एका जागेतून एक विशिष्ट जागा सोडून सगळ्या पाईपलाईन न्यायला हव्या आम्ही होत्या. तशीच रिक्वायरमेंट केली त्यांना, परंतु त्यांनी त्यांना एकत्रित- तो मेंटेनन्स जास्त वाटला की काय, त्यांनी त्याच्यासाठी विरोध केला. बर. पाईपलाईन आहे त्याच ठिकाणी ठेवून, समजा जर त्याच्यावर जर प्लेट येत असेल सौर ऊर्जेची, तिथं जागा सोडायला हवी. जागा- सगळ्या ग्रुपने पाईपलाईन करायला जागा पाहिजे होती. सोडायची पहिली बोली झाली होती. बोली झाली, होती. परंतु प्रत्यक्षात त्या प्रमाणे ते वागले नाहीत. कार्यवाही तशी झाली नाही. हो.